नमस्कार. साप्ताहिक महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा. महाराष्ट्रात उद्योग सुलभतेसाठी परवानगी प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले असून वीज दरातही टप्प्याटप्प्यानं घट होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पाहुयात याविषयीचा हा वृत्तांत. महाराष्ट्रात उद्योग सुलभतेसाठी 33 परवान्यांपैकी 20 परवाने स्वप्रमाणनाच्या माध्यमातून मिळण्याची व्यवस्था केली आहे. उर्वरित 13 परवान्यांची संख्याही लवकरच कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली रामकी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने बल्क ड्रग पार्क आणि लाईफ सायन्सेस हब उभारण्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. राज्यातले वीज दर येत्या 5 वर्षात टप्प्याटप्प्यानं कमी होणार आहेत असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सध्या असलेला ₹10.88 प्रति युनिट हा वीज दर येत्या 5 वर्षात कमी होऊन ₹9.97 पर्यंत येणार असून 2028-29 पर्यंत महाराष्ट्र देशातलं सर्वात कमी वीज दर असलेलं राज्य ठरणार असल्याची माहिती त्यांनी दिली. उद्योगांना अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी मैत्री पोर्टलला सर्वसमावेशक अधिकार देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. मैत्री पोर्टलमुळे एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळणार आहेत. राज्य शासनानं राबवलेल्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत निवडलेली उत्कृष्ट कार्यालय आणि सेवाकर्मी कार्यक्रमाअंतर्गत निवडलेल्या उत्कृष्ट कार्यालय प्रमुखांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हतेची आवश्यकता अधोरेखित केली. राज्यातल्या नागरिकांना सर्व शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच माध्यमातून मिळण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्राचं ध्येय साध्य करण्यासाठी प्रशासकीय कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हता या त्रिसूत्रीच्या आधारावर सर्व विभागांनी काम करावं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रशासनात सुधारणा करण्यासाठी राज्य शासनानं राबवलेल्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात उत्कृष्ट ठरलेली कार्यालयं आणि कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. माहिती तंत्रज्ञान विभागानं एक राज्य एक पोर्टल ही संकल्पना राबवावी अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. सर्व शासकीय सुविधा नागरिकांना सहजरित्या उपलब्ध होण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागानं प्राधान्यानं काम करावं असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमादरम्यान माहिती तंत्रज्ञान विभागाच्या महासारथी या संकेतस्थळाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. आता घेऊया धावता आढावा आठवड्याभरातल्या आणखी काही महत्वाच्या घडामोडींचा. विकसित महाराष्ट्र 2047च्या दिशेनं राज्यानं आरोग्य क्षेत्रात मोठी झेप घेतली असून पल्स 2026 परिषदेमुळे आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांना चालना मिळाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते मुंबईत आयोजित पल्स 2026 या वैद्यकीय परिषदेत बोलत होते. 2 दिवस चाललेल्या या परिषदेत एकूण 15 सामंजस्य करार करण्यात आले. त्यापैकी 3 करारांद्वारे सुमारे 720 कोटी रुपयांची गुंतवणूक निश्चित करण्यात आली, तर 12 करार धोरणात्मक भागीदारीचे होते अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. माओवादाविरुद्धच्या लढ्यात किमान 3 वर्ष C60 मध्ये सेवा बजावणाऱ्या जवानांना राज्य शासनामार्फत विशेष C60 पदक देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. गडचिरोलीसारख्या भागात आता विकासाचं नवं चित्र उभं राहत असून लोकशाहीची मुळं बळकट होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात पीएनजी वितरणाला गती देण्यात येत असून खतांच्या उपलब्धतेसाठी सातत्यानं आढावा घेतला जात आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आली. त्यात सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्री प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुंबई शहर झोपडपट्टी मुक्त करण्याच्या उद्देशानं बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानाची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ते शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते. नेत्रम तंत्रज्ञानाच्या मदतीनं नव्या झोपड्या उभारल्या जाऊ नयेत याचीही काळजी घेतली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मुंबईत पार पडलेल्या 150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा आणि सेवाकर्मी कार्यक्रमाअंतर्गत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचा सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गौरव करण्यात आला. या यशातून प्रशासनाची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित होते, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काढले. या उपक्रमामधून इतरांनीही प्रेरणा घ्यावी, असंही त्या म्हणाल्या. या होत्या राज्यातल्या गेल्या आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.